नमस्कार, मी कोमल माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर पाठीमागच्या वीकमध्ये म्हणजेच सॅटर्डे संडेला गावावरून आई भाऊ म्हणजे माझे सासूबाई आणि सासरे आले होते। थोडं कामानिमित्त ते सातारला आले होते इकडं। तर अचानक आमचा प्लॅन बनला की वाईच्या गणपतीचं दर्शन घ्यायला जायचं। सो आम्ही सगळेजण वाईला गेलो। महागणपतीचं ढोल्या गणपतीचं दर्शनसुद्धा घेतलं। छान दर्शन मिळालं, गर्दी नव्हती। आणि मी बिहूला सांभाळत थोड्याफार क्लिप शूट करू शकलेले आहे, त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। माझ्या या ब्लॉग थ्रू तुम्हाला वाईच्या महागणपतीचं म्हणजे ढोल्या गणपतीचं दर्शन मिळणार आहे। मी आशा करते माझा हा नवीन ब्लॉग नक्की तुम्हाला आवडेल। तर बघूयात आपण महागणपती म्हणजेच ढोल्या गणपती मंदिर। सातारा ते वाई आमचा प्रवास सुरू झाला। सातारा जिल्ह्यातील अत्यंत टुमदार गाव वाई, तेथील घाट आणि मंदिरं यामुळे प्रसिद्ध आहे। वाईला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते। संत वाहणारी कृष्णा नदी, पुरातन मंदिर, सुंदर आणि रेखीव कळस, इतका सुंदर नजारा असेल आणि बाजूला गणपतीचं मंदिर म्हणजेच मन भारावून टाकणारं वातावरण। हे आहे वाईचं ग्रामदैवत अर्थात ढोल्या गणपतीचं मंदिर, महागणपतीचं मंदिर। सरदार रास्ते यांनी 1762 मध्ये हे मंदिर उभारलं आहे। एकाच दगडातून सलगपणे घडवलेली ही मूर्ती असून पाहता क्षणी तिची भव्यता जाणवते। तिच्या भव्यतेमुळेच या मूर्तीला ढोल्या गणपती म्हटलं जातंय। नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज नवीन दिवशी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे वाईला, श्री तीर्थक्षेत्र वाईला। आणि इथं कृष्णा घाटावरच आहे श्री महागणपतीचं म्हणजेच ढोल्या गणपतीचं मंदिर। मंदिराच्या बाजूलाच काशी विश्वेश्वराचं सुद्धा मंदिर आहे। छान सुंदर नजारा तिथे पाहायला मिळतो। सभोवतीच समोर सभा मंडप सुद्धा आहे। सभा मंडप हा खूप मोठा आणि दगडामध्ये बांधलेला आहे। मंदिराच्या सभोवतीचा परिसर हा कृष्णा घाटाचा परिसर आहे। समोरच तुम्हाला एक मंदिर सुद्धा दिसत आहे। हे मंदिर आहे कृष्णा माईचं मंदिर आणि या खूप सुंदर नजारा आहे हा, आणि पावसाळ्यात तर हा नजारा बघण्यासारखाच असतो। पावसाळ्यात नदीच्या पुरापासून मंदिराचे संरक्षण व्हावे यासाठी मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीचा आकार हा त्रिकोणी नावेसारखा टोकदार दिसतो। हा आकार वरून बघितला तर मत्स्याकार असा जाणवतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।